बरं, एखाद्याचा असा असतो की भाऊ 38व्या वर्षी गेला पण तो 15 वर्ष सिगरेट ओढत होता, तर ती फॅमिली हिस्ट्री होत नाही. म्हणजे जेनेटिकली ट्रान्समिटेड हा जो भाग आहे त्याच्यामधला तो. आता पुढचे 2 प्रश्न एकमेकाशी निगडीत आहेत. हृदयविकाराचा आजार किंवा हृदयविकाराच्या झटक्यासाठी काही रिस्क फॅक्टर्स हे नोन आहेत, म्हणजे कोणाला येण्याची शक्यता जास्त हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते मी फक्त सांगतो थोडक्यात. एक म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल, आजोबांना आला होता, वडिलांना, काकांना, तर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि दुसऱ्या काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत की स्थूलपणा, वजन जास्त असणे, धूम्रपान, वाढलेलं कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, डायबेटीस. ब्लड प्रेशर आणि डायबेटीसवर खूपच प्रश्न आहेत. आरामाची जीवनशैली आणि ताणतणाव सुद्धा, म्हणजे एक्सेसिव्ह स्ट्रेस. तर आता 2 प्रश्न असे आहेत, एक हिरेमठ सरांना, एक नाईक सरांना आहे. की पहिला असं आहे की यातलं जर काहीच नसेल, म्हणजे मला फॅमिली हिस्ट्री नाही, मी बारीक आहे, मला कुठल्या सवयी नाहीत, व्यसन नाही, सगळं ठीक आहे, काम करतो, व्यायाम करतो, तर मला हार्ट अटॅक येणार नाही, तर मग काय गरज आहे, कशाला त्रास करून घ्यायचा. आणि जरी दुखलं छातीत किंवा धडधड झाली तरी काय गरज आहे, मला काही होणारच नाही, हे एक. किंवा दुसरं म्हणजे इतकी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे की मला येणारच आहे, मग मी कशाला तरी काळजी घेऊ, मग मी कशाला, मी मला पाहिजे तसं राहील, नाहीतरी येणार, नाहीतरी येणार. तर ह्या दोन्ही गोष्टी कितपत बरोबर आणि काय केलं पाहिजे. दुसरा प्रश्न पहिल्यांदा की फॅमिली हिस्ट्री म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये आई वडील भाऊ बहीण यांच्यामधलीच हिस्ट्री महत्वाची असते. काका मावशी यांची अजिबात नाही. त्यामुळे त्या सावटाखाली राहू नये कोणी, हा एक भाग. आणि 55 वर्ष वयाच्या आत जर समजा माझ्या वडिलांना 72व्या वर्षी हार्ट अटॅक आला, तर ती फॅमिली हिस्ट्री होत नाही. 55 वर्ष वयाच्या आत जर फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, स्ट्रोक झाला असेल, तर मग ती फॅमिली हिस्ट्री मानली जाते. बरं, एखाद्याचा असा असतो की भाऊ 38व्या वर्षी गेला पण तो 15 वर्ष सिगरेट ओढत होता, तर ती फॅमिली हिस्ट्री होत नाही. म्हणजे जेनेटिकली ट्रान्समिटेड हा जो भाग आहे त्याच्यामधला तो, असं मानू की एखाद्याला आहे, तर त्याला अशी फॅमिली हिस्ट्री की भाऊ बहीण यांच्या सगळ्यांना 55 वर्षाच्या आत झालेलं अँजिओ असा प्रकारची माणूस आहे, तर त्यांनी जर ह्या गोष्टी पाळल्या नाही की मला होणारच आहे काय उगीच म्हणून पाहिजे, तर आधीच मरकट त्यात मद्य प्याला असं ते होणार. हा, म्हणजे तुम्ही तुमची रिस्क जी आहे निसर्गाने दिलेली ती अजून खराब करून घेताय बाय नॉट फॉलोइंग सर्टन सिम्पल रूल्स ऑफ लाईफ. ज्यांना अजिबात हिस्ट्री नाहीये, असं एकदम सगळं नॉर्मल आहे, असे लोकांच्या 10% लोकांमध्ये म्हणजे त्यांची रिस्क कमी असते, पण त्यांना हार्ट अटॅक तरी सुद्धा येऊ शकतो. रहदारीच्या नियमांसारखं आहे, ते नियम सगळ्यांनी पाळायलाच पाहिजे. जर नियम पाळले तर तुमच्या वाहनाला ऍक्सिडेंट व्हायचा धोका कमी आहे. जर नियम तुम्ही उजव्या बाजूनीच गाडी चालवायला लागला तर तुम्हाला ऍक्सिडेंट होणार आहे. त्यामुळे त्रास असो वा नसो, वय लहान असो वा मोठं असो, तुम्ही भले श्रीमंत असाल, एकदम गरीब असाल, सगळ्यांना हृदयाच्या स्वास्थ्याचे नियम सेम आहेत आणि ते सगळ्यांनी स्वच्छतेने पाळले पाहिजे. आणि प्रतिबंधात्मक उपाय हे आधीपासून योजले पाहिजे. कारण असं म्हणतात की छत्री घेऊन निघालं तर पाऊस पडत नाही. तसं नसतं. पाऊस पडला नाही तरी चालेल, पण छत्री घेऊन छत्री घेऊनच जायची.